सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी मस्त पौष्टिक आणि हेल्दी जर तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल, तर ह्या पद्धतीने अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे हे पराठे तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी छान पौष्टिकतेने भरपूर, कमी तेलकट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळी घाई-गडबडीत नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात तुम्ही नक्कीच हे पराठे बनवू शकता. अतिशय साधे आणि सोपे आहेत. चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पराठे बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटे इथे बऱ्यापैकी गार करून घेतलेले आहेत. आता हे सर्व बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळेस लहान मुलं हिरवा पालेभाज्या खात नाही, तर अशा वेळेस तुम्ही हे पराठे नक्कीच बनवून देऊ शकता. अगदी मस्त पौष्टिक असे हे पराठे बनवून तयार होतात आणि बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे. अगदी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता. अगदी 2 ते 3 पराठे खाल्ले ना, तरी पुरेसं होतं. अगदी टेस्टी बनवून तयार होतात. तर हे बघा अशा पद्धतीने आता हे सर्व बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. हवं असेल तर तुम्ही मॅशरने देखील हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. तर इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला भरपूर सारा पालक घालायचा आहे. तर इथे मी एक छोटी जुडी पालकाची स्वच्छ पानं धुवून घेतली. त्यानंतर अगदी बारीक असे मी हे कट करून घेतलेले आहेत. जेवढं शक्य होईल तेवढा पालक आपल्याला चांगला बारीक असा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर आता सर्व पालक यामध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पिठं घालायची आहे. तर एक मोठी वाटी भरून इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक छोटी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे आणि 4 ते 5 चमचे इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. पिठं तुमच्या आवडीप्रमाणे कमी-अधिक करू शकता. नाचणीचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा मी ठेचा घातलेला आहे. म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण बारीक मिक्सरला फिरवून घेतलं ते यामध्ये घातलेलं आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. आता 1 चमचा इथे मी धना जिरा पावडर यामध्ये घातलेली आहे. नसेल तर तुम्ही फक्त अख्खं जिरं यामध्ये घालू शकता. थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. आता आपण इथे हिरवी मिरची देखील वापरलेली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडं कमी वापरलेलं आहे. पराठे अगदी छान मस्त मऊसूत व्हावे यासाठी 2 चमचे इथे मी यामध्ये तेल घातलेलं आहे. आता सुरुवातीला हे सर्व साहित्य हाताने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे तो ओलसर असतो. लगेच पाणी घालायचं नाही. पहिले बटाटा, पालक आणि सर्व पिठं एकदा चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले या पद्धतीने आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा पाणी थोडं-थोडं करून घाला. जास्त पाणी लागत नाही पीठ भिजवण्यासाठी आणि खूप जास्त सैलसर किंवा पातळ हे पीठ भिजवायचं नाही आहे आपल्याला. तर अगदी थोडंसं मध्यम किंवा घट्टसर असं पीठ भिजवून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे पीठ जे आहे ना, ते आपल्याला झाकून वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे, कारण लगेच आपण याचे पराठे बनवणार आहोत. आपण यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे. जर तुम्ही याला जास्त वेळ झाकून ठेवलं, तर हे पीठ जे आहे ना, ते अजून थोडंसं मऊ पडू शकतं. मग पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही. आता लगेच पराठे बनवून घेऊया. तर आवडीप्रमाणे तुम्हाला पराठे किती छोटे-मोठे हवे, त्या पद्धतीने पिठाचा गोळा इथे काढून घ्यायचा आहे. तर लगेच आता पराठे लाटून घेऊया. त्यासाठी इथे मी सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण लावून घेणार आहोत आणि पोळपाटाला अशा पद्धतीने एखादा रुमाल आपल्याला बांधून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा लाटताना तो पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. अगदी पटापट असे हे पराठे आपल्याला लाटता येतात. वरून थोडंसं गरज पडेल तर सुकं पीठ लावायचं आणि मस्त पातळ असे आपल्याला हे पराठे इथे लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे. आता आपण हा पराठा कट करून घेणार आहोत. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्या मदतीने पराठा कट करून घेऊ. यामुळे काय होतं सर्व पराठे अगदी एकसारख्या आकाराचे आपले तयार होतात आणि मस्त गोल गरगरीत असा पराठा देखील आपला दिसतो. तर ह्याच प्लेटने सर्व पराठे आपण तयार करून घेणार आहोत. तर हे बघा मस्त असा पराठा इथे आपला तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. पॅन घेतलेला आहे इथे मी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही इथे काहीही वापरू शकता. आता पराठा टाकून दोन्ही साईडने मस्त तेल तूप लावून याला छान मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण भरपूर सारा पालक घातलेला आहे, सगळे पिठं घातलेले आहेत, त्यामुळे अगदी मस्त पौष्टिकतेने भरपूर असा हा पराठा आपला बनवून तयार होतो आणि दोन्ही साईडने थोडंसं तूप लावू शकता तुम्ही
आणि मस्त असा हा पराठा भाजून घेऊ शकता. अगदी छान मस्त टेस्टी बनतात आणि बटाटा घातलेला असल्यामुळे छान मऊसूत देखील होतात. अजिबात कडक किंवा वातड होत नाही. तर आता याला दोन्ही साईडने मस्त असं आपण भाजून घेणार आहोत. अगदी तुम्ही दुपारच्या जेवणात म्हणा किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा हे पराठे बनवू शकता. अगदी मस्त होतात. तर हे बघा इथे मी हा पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व तयार करून घेऊया. तर सर्व पिठाचे इथे मी हे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त टेस्टी बनवून तयार होतात. तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे पराठे बनवून बघा. मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे याला, म्हणजे अजून छान लागतात आणि गरमागरम दह्यासोबत, टोमॅटो केचपसोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबतही खा, अगदी मस्त लागतात. तर नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.